Good morning. Now, after having the discussion regarding the method to solve the problems on support reactions, today we'll start the numerical on support reaction. So we have understood that on a beam, if there are different types of forces applied or loading, for example, ha point load आहे. Here you can see the UDL. So if such different types of loads they are applied on the beam, a beam आहे, then it is having support. The support normally आपण दोन कन्सिडर करणार आहे. तर इथं जे सपोर्ट आहेत बरोबर आहे, तिथं काय तर रिएक्टिव्ह फोर्सेस तयार होतील ज्यांना आपण काय म्हणतो सपोर्ट रिएक्शन, अँड दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट. प्रॉब्लेमचं नेचर लक्षात आलंय. शॅल वी कंटिन्यू? हॅलो. Yes, sir. Okay, now write down this problem and draw the given diagram. Find out the support reactions at A and B. So given data, you can observe total length is 6 meter, 3 plus 3, then point load of 30 kilonewton. A पासून आहे 4.5 मीटर वरती, B पासून 1.5 मीटर. Then uniformly distributed load, intensity 20 kilonewton per meter, span is 3 meter starting from point A. Then the support at point A is which type of support? Hinged support. Hinged support or pinned support. It is at point A. The support at point B is Roller. roller support. So this is what we are given. Diagram काढली? Yes, sir. Yes, sir. Okay. Now what will be the procedure? First we'll discuss, we'll write the procedure and then we'll solve the problem. तर पहिली गोष्ट तुम्हाला anticipate काय करायची की depending upon types of support, how many reactions will be there at a particular point. तर याचा आन्सर बघा. At point A, this is hinged support. Hinged support तुम्हाला असा दिसतो. बरोबर आहे. So if the support is hinged, you can expect how many reactive forces here? Two. इथं किती reactive forces असतील? 2 असतील. Correct. One is vertical, other is horizontal. Notation काल काय ठरलं? Reactive force at A in x direction, RAX म्हणूया horizontal ला. Vertical reactive force ला काय म्हणणार? RAY, reactive force at A along y axis. Point B, it is roller support. There will be only one reaction, जी कशी असेल? बीम ला सॉरी ह्या ज्या प्लेन आहे रोलर ज्याच्यात रेस्ट होते त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे बीमला पण या केसमध्ये परपेंडिक्युलर येतं. दिस इज अबाउट रिएक्टिव्ह फोर्सेस. म्हणजे पहिल्यांदा काय केलं? रिएक्टिव्ह फोर्सेस कसे असतील हे आपण अँटिसिपेट केलं. ठीक आहे. नेक्स्ट आता ऍक्टिव्ह फोर्सेस, बीम वरती ऍक्ट होणारे फोर्सेस.
ऍक्टिव्ह फोर्सेस मध्ये मला सांगा काय काय विचार करणार तुम्ही? काल आपण केलंय हे सगळं म्हणून विचारतो मी. ऍक्टिव्ह फोर्सेस मध्ये काय काय करणार? जर पॉइंट लोड असेल, बरोबर आहे, जर तो हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असेल तर काय करायची गरज नाही, बरोबर आहे. पण इफ द पॉइंट लोड इज इन्क्लाइंड, रिझॉल्व करायचं. जर पॉइंट लोड इन्क्लाइंड असेल तर रिझॉल्व करावं लागेल. ठीक आहे. आता इथं पॉइंट लोड जो आहे तो व्हर्टिकल आहे, त्यामुळे रिझॉल्व करायची गरज नाही. अजून कोणते फोर्सेस असू शकतात? युडीएल असू शकतो, बरोबर ना? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. हे जर असेल तर काय करणार सांगा? इक्विव्हॅलंट पॉइंट लोड काढायचं. करेक्ट. कन्वर्ट इनटू इक्विव्हॅलंट पॉइंट लोड. ठीक आहे. सो दिस इज द इनिशियल प्रिपरेशन. त्यानंतर हे जे बीम दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला युडीएल, हे सपोर्ट असे काय म्हणतात ऍक्च्युअल त्यांचे नोटेशन दिसत आहेत. तर ह्या सर्व फोर्सेसना रिप्रेझेंट करणारी एक फोर्स डायग्राम काढा, ज्याला आपण म्हणतो एफ बी डी. ठीक आहे. एफ बी डी म्हणजे काय? तर फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. प्रॉब्लेम होताना मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देतो. आता फ्री बॉडी म्हणजे काय? तर इथं बॉडी अंडर कन्सिडरेशन कोणती सांगा? वी आर कन्सिडरिंग द बीम. या बीमला आपण एक बॉडी म्हणून कन्सिडर करतो आणि त्याच्यावरती वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतात, जे कसे आहेत? ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह आहेत, बरोबर आहे. मग इफ यू आयसोलेट दिस बीम, या बीमला जर तुम्ही आयसोलेट केलं कशापासून? सर्वच्या सर्व सपोर्ट पासून वगैरे, ठीक आहे, तर ते काय झाली? फ्री झाली. म्हणजे तुम्ही ऍझ्युम काय करताय, इथं जे दोन सपोर्ट होते, इथं होता कुठला? हिंज सपोर्ट, इथं होता रोलर सपोर्ट. हे सपोर्ट रिमूव्ह केले असं समजा आणि ह्या बीमला तुम्ही फ्री कंडिशन मध्ये कन्सिडर करताय. ठीक आहे. म्हणून अशा कंडिशन मध्ये बीम तुम्ही कन्सिडर करता त्याला म्हणतात फ्री बॉडी. So when a body is separated or detached from its supports, एखाद्या बॉडीला जर त्याच्या सपोर्ट पासून रिमूव्ह केलं, सेपरेटली कन्सिडर केलं, तर त्याला म्हणतात फ्री बॉडी. ठीक आहे. आता तुम्ही याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस जर कन्सिडर केले, हा फोर्स आहे 30 किलो न्यूटन पॉइंट लोड, बरोबर आहे. इथं असणार जो 20 किलो न्यूटन इंटू स्पॅन किती आहे? 3. त्यामुळे इथं सेंटरला कोणता फोर्स ऍक्ट होईल? 60 किलो न्यूटन, बरोबर का? 20 इंटू 3. दीज आर द टू ऍक्टिव्ह फोर्सेस. आणि रिएक्टिव्ह फोर्सेस कोणते? आर ए वाय, इथं आर ए एक्स आणि आर बी. बघा, आणि सुरुवातीला जी तुम्ही बीम काढली होती which was separated from its supports, त्याला म्हटलं फ्री बॉडी. आणि आता त्याच्यावरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस कन्सिडर करून जर डायग्राम काढली, इट इज कॉल्ड ॲज फ्री बॉडी डायग्राम, FBD. चल रिपीट दिस थिंग्स फॉर यू. तुम्ही उत्तर देताय. फ्री बॉडी म्हणजे काय समजलं सांगा? Yes, sir. फ्री बॉडी म्हणजे काय? कॅन यू आन्सर? When a body is separated from its
support. supports. Support. Okay, it is called as free body. And free body diagram म्हणजे काय? A diagram in which the free body is shown along with all the active and reactive forces. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. So now let us come back to the problem. प्रॉब्लेम मध्ये काय काय केलं पहिल्यापासून बघा. रिएक्टिव्ह फोर्सेस किती असतील अँटिसिपेट केले, नंतर ऍक्टिव्ह फोर्सेसचा विचार केला, नंतर फ्री बॉडी डायग्राम काढला, बरोबर आहे. आणि नंतर काय करणार तुम्ही, यू विल यूज 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. विचार दे. Summation fx 0, summation fy Summation fx equal to 0, Summation m is equal to fy equal to 0, summation m equal to 0. summation m equal to 0. स्नॅपशॉट घेता याचा. ठीक आहे. आता फ्री बॉडी डायग्रामची कशी येईल, कॅन यू इमॅजिन? सांगा पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी. फ्री बॉडी डायग्राम जर समजली तर या प्रॉब्लेम मध्ये काहीच राहत नाही. सांगा, हेल्प मी टू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम. सुरुवातीला काय दाखवणार, प्लीज एक्सप्लेन. Beam. फर्स्ट ऑफ ऑल यू आर गोइंग टू शो द बीम. ओके, एंड्स कुठले कुठले आले, ए. क्लासरूम मध्ये आली असं होतं, मोठे अक्षर येतात. बाकी लेक्चरला असं होतं का, मोठे अक्षर येतात का? नाही. मला वाटतं माझी पीपीटीची फाईल जी आहे ती मला त्यावर चेंजेस करावे लागतील, फॉर्मॅट वगैरे. ठीक आहे, असू द्या. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. म्हणजे आता तुम्ही फ्री बॉडी म्हणून त्याला कन्सिडर करताय, त्याचे सपोर्ट्स रिमूव्ह केले. ओके, देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? Reactive forces. कन्सिडर ऑल द ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे, पहिल्यांदा कोणते पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे. Yes, sir. Yes, sir. So which forces are acting? 30 kilo. पहिला फोर्स आहे 30 किलो न्यूटन, बरोबर आहे. त्यानंतर 20 किलो न्यूटन पर मीटर, स्पॅन इज 3 मीटर. 20 into 3 60 kilo. काय झालं, 60 किलो न्यूटन. ओके, देन इथून ते इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, 3 मीटर. किती आहे, 1.5 1.5. हे डिस्टन्सेस आपल्याला कशासाठी लागतात, फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट्स. देन ऍक्टिव्ह फोर्सेस आता सगळे संपलेत, एन्श्योर केलं. ह्याच्यामधले अजून केस काय असू शकते, युव्हीएल असू शकतो, तरी सुद्धा तो पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करावा लागेल. आणि एखादा इन्क्लाइंड फोर्स असेल तर काय करावं लागेल, रिझॉल्व्ह करावं लागेल, जे या प्रॉब्लेम मध्ये नको आहे आपल्याला. नेक्स्ट स्टेप सांगा, Reactive forces. शो द रिएक्टिव्ह फोर्सेस. हिंजड सपोर्ट असल्यामुळे इथे 2 रिएक्टिव्ह फोर्सेस येतील. RA X RAY. At point B you are having roller support, so only 1. So here you note down 1 point, you are having 3 unknowns, RAX, RAY and RB, and you are having 3 equations or conditions of equilibrium. परंतु 3 इक्वेशन आणि 3 अननोन असतील तरी हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सोडवायचे नाहीत. आपल्याला ते इक्वेशन कसे सोडवायचे, 1 by 1.
काल आपण हे एक्सरसाइज केलं. डू यू रिमेंबर? Yes, sir. Yes, sir. So this will be the free body diagram. काढताय? How it is drawn? Is it understood? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Is it over? झाली का diagram? Yes, sir. Yes, sir. Okay, we'll Yes, sir. try to now we'll write the procedure. Once again, let us check. इथं थोडं बरं PPT पेक्षा का नाही. राईट डाऊन. प्रोसिजर लिहायचे ना, उपयोग होतो का याचा जे आपण लॉजिक लिहितो त्याचा? Yes, sir. Procedure for solving support reaction problems. Number 1, identify the nature and the number of reactive forces at each support. बरोबर आहे. सपोर्ट रिएक्शन काढायचे त्यामुळे सुरुवात ही सपोर्ट पासूनच केली पाहिजे. ए आणि बी हे जर सपोर्ट असतील तर तिथं किती फोर्सेस असतील आणि ते कोणत्या प्रकारचे असतील. पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ लक्षात आलाय? Yes, sir. सेकंड, next, second, consider the active forces acting on beam. beam वरती ऍक्ट होणारे ऍक्टिव्ह फोर्सेस बघा. बरोबर आहे. ह्यापैकी पहिला काय असेल? रिझॉल्व इन्क्लाइंड फोर्सेस. जर एखादा फोर्स इन्क्लाइंड असेल तर रिझॉल्व करा. कन्वर्ट UDL uniformly distributed load and UVL into equivalent point loads. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? आयडेंटिफाय
distance of each force from supports. हे डिस्टन्स कशासाठी लागतं आपल्याला? मोमेंट साठी लागेल. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. स्क्रीन संपलेली आहे त्यामुळे आता मी नवीन घेतो. लिहून झालं इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. Sir. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर किती असेल आता? काय काय लिहिलं आता पण सांगा. रिएक्टिव्ह फोर्सेस किती असतील, कसे असतील, आणि ऍक्टिव्ह फोर्सेस. बरोबर आहे. नेक्स्ट ड्रॉ फ्री बॉडी डायग्राम ऑफ द बीम. ज्याच्यामध्ये काय असतं? विदाउट नको मला. showing all active and reactive forces with distances. फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय दाखवणार तुम्ही? सर्वच्या सर्व ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह फोर्सेस दाखवणार. बरोबर आहे. डू नॉट शो याच्यामध्ये काय काय दाखवणार नाही? डू नॉट शो सपोर्ट. बरोबर ना? UDL आणि UVL हे फ्री बॉडी डायग्राम मध्ये दाखवायचं नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. Sir. फक्त काय दाखवायचं? बीम दाखवायची, ऍक्टिव्ह फोर्सेस, रिएक्टिव्ह फोर्सेस. UDL UVL असतील तर ते पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करून दाखवायचे, सगळ्यांचे डिस्टन्सेस दाखवायचे. नेक्स्ट यूज कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. कोणकोणत्या? समेशन fx equal to 0, summation fy equal to 0, summation m equal to 0. मोमेंट घेताना हिंट काय होती काल डिस्कस केलेली? मोमेंट कुठे घ्यायचं? Point A. Maximum unknown portion. Moment will be taken preferably. तिथंच घ्यावा असा नियम नाही. जर वेळ वाचवायचा असेल तर मोमेंट शुड बी प्रेफरेबली टेकन where maximum number of unknown forces exist. हे सोप्या भाषेमध्ये जिथं हिंजचा सपोर्ट आहे, सोप्या भाषेत सांगतो एकदम, तिथं मोमेंट घ्यायचं जनरली. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, पाचवा sir. पॉइंट आता इथंच लिहितो. फाइंड the unknown. म्यूट करा. Find the unknown support reactions. म्यूट करा. Is it over? Yes, sir. आता इथून पुढे जास्तीत जास्त काम तुमचं आहे. Shall we start the solution?
Yes, sir. Yes, sir. Okay, now read the steps and tell me how to execute them. इथून पुढे सगळं तुम्ही सांगणार आहे. फ्री बॉडी डायग्राम झालेली आहे. Yes, sir. Yes, sir. ओके, UDL पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केला 20/3, बरोबर आहे. Yes, sir. Next, two reactive forces at A. One is horizontal, one is vertical. One reactive force at B. Three equations, three unknowns. ह्या कंडिशन आहे का हे सुरुवातीलाच एन्शुअर करायचं. ओके, नेक्स्ट फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. सांगा पुढे काय करायचं. Summation fx is equal Some to moment. Summation fx equal to 0. Summation fy equal to 0. आणि summation m equal to 0. ठीक आहे. हे तिन्ही इक्वेशन तुम्ही सिरियली ओळीनं वापरले तरी हरकत नाही. पण सुरुवात कुठून करणं बेटर राहील तर अननोन फोर्सेस वरती तुम्ही फोकस करा. अननोन फोर्सेस किती आहेत. RAX, RAY, बरोबर आहे का. नंतर जर तुम्ही या पॉइंटला मोमेंट घेतला A ला तर RAX आणि RAY चं मोमेंट किती असेल. 0 असेल. आर गेटिंग. आणि फक्त मग RB ह्या एकाच फोर्सचं मोमेंट म्हणा किंवा हा फोर्स अननोन असेल. बाकी तुम्हाला 60 किलो न्यूटनचं मोमेंट काढता येईल अबाउट पॉइंट A, 30 किलो न्यूटनचं मोमेंट काढता येईल अबाउट पॉइंट A आणि RB इंटू जे काय डिस्टन्स असेल. त्यामुळे RB हा फक्त अननोन राहील. इज दॅट क्लिअर. त्यामुळे तुम्ही समेशन fx ने सुरुवात केली तरी चालेल, नंतर समेशन fy काढलं तरी चालेल, किंवा जर तुम्हाला सुरुवातीला अननोन फोर्स मिळवायचा असेल तर तुम्ही समेशन m ने पण सुरुवात करू शकता. विच वन इज बेटर. कंडिशन्स ओळीनं घ्यायचे का मोमेंट पासून सुरुवात करायची काय फरक पडत नाही. उत्तर 30 मिळणार आहेत. डोंट वरी. ओळीनं घेऊया. ठीक आहे. राईट डाउन. कन्सिडर फर्स्ट कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. हे काय मी सगळं लिहित नाही कारण मी माऊसने लिहितोय. हात दुखतात सारखं लिहितो. कन्सिडर फर्स्ट कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम हे तुम्ही लिहा. समेशन fx equal to 0. Now in this case you don't find any inclined force. एखादा inclined force आहे आणि मग तो रिझॉल्व्ह केला असं काय दिसतंय का. No, sir. No, sir. त्याच्यामुळे या केस मध्ये हॉरिझॉन्टल फोर्सेस नाहीत. येस ऑर नो. त्यामुळे द ओनली हॉरिझॉन्टल फोर्स इज RAX. RAX, जो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. एनी अदर हॉरिझॉन्टल फोर्स कॅन यू सी हियर. नो, दुसरा हॉरिझॉन्टल फोर्स नाही. त्यामुळे समेशन fx म्हणजेच एकमेव फोर्स RAX इक्वल टू 0. पहिला अननोन आपल्याला मिळाला. इज इट फाइन. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. yes. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सिरियल येत जायचं का. समेशन fy इक्वल टू 0 घ्यायचं का समेशन m घ्यायचं. Summation M. Summation M. समेशन m घ्या. समेशन fy घेतलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. फक्त नंतर मिळणारा अननोन प्रिव्हियस इक्वेशन मध्ये पुटअप करावं लागेल एवढाच फरक पडतो. समेशन ऑफ m किंवा असं लिहा. There are
नाही, सुरुवातीची कंडिशन होती ना, 2 अननोन आहेत, आर एक्स मिळालंच आहे, काय लिहू नका. कन्सिडर समेशन एम इक्वल टू 0. Consider summation m equal to 0. You might be having one question की जे मोमेंटचे प्रॉब्लेम असतात, सपोर्ट रिएक्शनचे असतात, बरोबर आहे की नाही? सपोर्ट रिएक्शन नाही, सॉरी, काय रिझोल्युशनचे. तर हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये लिमिटेड म्हणा किंवा जस्ट इनफ एवढेच प्रॉब्लेम घेतले, बरोबर ना? तर ह्याच्या पाठीमागे उद्देश असा होता की ज्यावेळी तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवता सपोर्ट रिएक्शनचा किंवा पुढच्या मध्ये तुम्ही ट्रसेसचे वगैरे प्रॉब्लेम सोडवा, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मुवमेंट घ्यावंच लागतं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रिझोल्युशन करावंच लागतं. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे रिझोल्युशन करणं आणि मुवमेंट घेणं ही प्रोसेस अजून कमीत कमी 3 आठवडे चालणार आहे, ज्याच्यामध्ये आपली इनफ प्रॅक्टिस होते. इज इट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे अजूनही आपण रिझोल्युशनच करणार आहोत, अजूनही आपण मुवमेंटच घेणार आहोत. चला, कुठून सुरुवात करायची? आर ए एक्स पासून सुरुवात करायची. Yes, sir. आर ए एक्स इंटू 0 बिकॉज इट इज समेशन एम ऍट ए म्हणा, समेशन एम ए इक्वल टू 0 ब्रॅकेट मध्ये मोमेंट about point E, summation M A is equal to 0. R A X passing through A, its moment is 0. R A Y into 0, once again passing through point E. Then next 60 kilonewton. पहिल्यांदा या फोर्स मला डिस्टन्स सांगा ए पासून, कारण मोमेंट कुठून घेताय तुम्ही? A ए पासून. 60 किलोमीटर डिस्टन्स 1.5 meter. हे डिस्टन्स किती असणार आहे? 1.5. कारण जो संपूर्ण युडीएल होता, जर आठवत नसेल तर सांगतो, संपूर्ण युडीएल हा 3 मीटर वरती, बरोबर ना? त्याच्या मिड पॉइंटला हा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड ऍक्ट होतोय, म्हणजे तो किती मीटर वरती असणार? 3च्या हाफ, 1.5 मीटर. इज इट क्लिअर? Yes, sir. So this distance will be 1.5 meter. Okay, next question. 60 kilonewton जर तुम्ही पॉइंट ए भोवती असं फिरवला तर मोमेंट क्लॉकवाईज असेल. इज इट राईट? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन लिहा. 60 magnitude of the force into distance will be 1.5. The moment is positive. बघा, 1 झाला, 2 झाला, हा तिसरा झाला, चौथा फोर्स 30 किलो न्यूटन. याचा डिस्टन्स किती आहे? 4.5. 4.5. करेक्ट. नेक्स्ट मोमेंट कसा असेल याचं? Positive clockwise. तर 30 किलो न्यूटन जर तुम्ही ए भोवती फिरवलं तर तो पुन्हा एकदा कसा रोटेट होणार आहे? क्लॉकवाईज. त्यामुळे प्लस साइन द्या. ब्रॅकेट मध्ये मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स 30 multiplied by its distance from A, which is 4.5. ठीक आहे. 4 फोर्सेस झाले. Which one is remaining? Only RB is remaining. ठीक आहे. RB चं डिस्टन्स किती आहे? A पासून 6 meter. 6 मीटर. Very good. And it will rotate in which direction? Anti-clockwise. Anti-clockwise about point A. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर साइन येणार
निगेटिव्ह, आरबी मॅग्नेट्यूड अननोन, त्यामुळे आरबी लिहिलं, इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए इज 6. तर हे 5 ब्रॅकेट म्हणजे काय झाले, समेशन एम लेफ्ट हँड साइड झाली इक्वल टू 0. इक्वल टू 0 का करतो, कारण बीम ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे, अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होत नाहीत. बरोबर. 60 इंटू 1.5 किती आलं, 90 प्लस 30 इंटू 4.5 135 येतं का, 135. Yes. is equal to RB into 6. From this we get the value of RB. 225 भागिले 6 3.55 किती येतं, 37.5. 30 37.5. प्लस ना, Yes, sir. Yes, sir. सर्व फोर्सेस किलो न्यूटन आहेत. पाहिजे असेल तर अपवर्ड आहे असं मेन्शन करा, हे नाही मेन्शन केलं तरी चालेल. दिस इज द सेकंड आन्सर. Which condition is remaining? Summation F equal to 0. Correct. Consider summation Fy is equal to 0. Vertical forces आता along y axis घेतोय ना आपण, RAY हा अपवर्ड फोर्स आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह घेतला. बरोबर आहे. 60 हा फोर्स कसा आहे, डाउनवर्ड, therefore it will be negative. 30 is also downward, hence it is also taken negative. काय जास्त सांगायची गरज नाही ना. आणि No, sir. RB is vertically upward. Four vertical forces, 2 upward, 2 downward. Okay. RAY upward, RB upward, correct. 60 and 30 are downward. हे झालं समेशन FY. हे कोणाला इक्वेट करायचं आहे, 0. Reason, the beam is in equilibrium, no unbalanced forces are acting. त्यापैकी RAY असतानाच किती हो, 0. बरोबर ना. Yes, sir. Yes, sir. RAY कुठे 0 आहे, RAX 0, सॉरी, But RAX 0 आहे ना. RAY मिळवायचं आपल्याला, बरोबर ना. yes, sir. Yes, sir. RB ची व्हॅल्यू काय? सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. RAY माहितीये का, नाही, -90. Now put up the value of RB plus 37.5 is equal to 0. RAY 90 राइट हँड साइडला गेल्यावर पॉझिटिव्ह, 37.5 मायनस झाला म्हणजे किती आला, 52.5. 52.5 किलो न्यूटन. जे असेल तर अपवर्ड साइन दाखवा. This is the third answer. And finally, you can summarize. Solution म्हणून काय म्हणूया, आन्सर्स म्हणूया. RAX equal to 0, horizontal force act होत नाही.
RAY is equal to 52.5. रिएक्टिव्ह फोर्सेस वर्टिकल हे अपवर्डच येतात. हे गृहीत आहे, त्यामुळे तो एरो दाखवायचा का नाही तुम्ही ठरवा. आणि RB किती आला होता? 37.5. These are the answers. Take a snapshot of this. Snapshot घ्यायचा. Any doubts? No, sir. हो सर. पुढच्या प्रॉब्लेमला जाण्यापूर्वी आपल्याला which problem is visible now? काय दिसतं स्क्रीनवरती? आता सॉल्व्ह केलं. स्लाइड चेंज झाली नाही सर. स्लाइड चेंजेस झालं नाही. Now what is visible? Yes, sir. X axis, Y axis दिसतंय का डावीकडं? Yes sir. Okay, so write down the problem. Find out the support reactions at problem मध्येच correction पाहिजे. A and B पाहिजे. Find out the support reactions at A and B. Try करताय? Yes, sir. Same problem है. Meanwhile, I'll take the attendance. एक कोणतरी कमी झालं पार्टिसिपंट आता होता. कोणतरी आता जस्ट मीटिंग मधून चुकून बाहेर गेलं होतं बघा. 20, 54 and 62 मग असे ऍब्सेंट दिसत होते. जॉईन कोण झाला आता? हॅलो.
Absent numbers 20, 54, 62. Is it correct? आवाज येत नाही का? Hello, am I audible? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, हे 3 absent आहेत. सर माझा प्रथमेश सुरवसेचा नंबर 62 आहे. मी चुकून 52 केलाय. रिनेम करा ना बाळा. 62 प्रेझेंट आहेत ना? तेच मला आउट ऑफ 62 60 जण प्रेझेंट दिसतात. ऍब्सेंट नंबर 3 कसे असू शकतात? पार्टिसिपंट तर 61 आहेत म्हणा. मी आहे ना, मला रोल नंबर नाहीये. Yes. We'll draw the free body diagram now. Now step number 1, decide the nature and number of support reactions. तर A ह्या पॉइंटला किती रिएक्शन असतील हो? 2. 2. कारण हा कोणत्या टाइपचा सपोर्ट आहे हो? पिंड सपोर्ट और पिंड सपोर्ट. ठीक आहे, हे कशावर लक्षात येतं तुम्हाला? बॉटमला अशा जर इन्क्लाइंड लाईन फक्त दिसल्या, ठीक आहे, एक ट्रिक सांगतो, लक्ष आहे सर्वांचं? Yes, sir. Yes, sir. अशा इन्क्लाइंड लाईन जर फक्त दिसल्या ट्रायंगलच्या बॉटमला, ठीक आहे, याचा अर्थ हा इन्क्लाइंड आहे असं समजायचं रिएक्शन. आणि तिथे सपोर्ट रिएक्शन किती येतील? 2. राहील लक्षात? सोपं सांगितलं ट्रिक एकदम. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आणि रोलर असल्यावर एकच. So 2 reactive forces at A, 1 horizontal, 1 vertical. At point B, there is a roller support, only 1 vertical reaction. 10 kilonewton. हा फोर्स कसा आहे? पॉइंट लोड आहे, वर्टिकल आहे, त्यामध्ये काय बदल करायचा नाही. इट क्लिअर? आणि 20 किलोन्यूटन पर मीटरचा स्पॅन किती आहे? 4. त्यामुळे 20 into 4 करायचं ना? 80 kilonewton. करेक्ट. 20 into 4. युनिफॉर्मली व्हॅरिंग असेल तर 0.5 ने मल्टिप्लाय करतो. This is RAX. RAY. RB. 10 kilonewton. $80 kilonewton. Then याचं डिस्टन्स किती आहे बघा? 80 किलोन्यूटन आता A पासून 2 meter. ते असेल
2 मीटर बरोबर आहे. 80 किलोन्यूटनचा डिस्टन्स किती असेल 4 + 4 बरोबर आहे का? Yes. 10 किलोमीटरचा डिस्टन्स आहे 8 मीटर. इज इट क्लिअर? Yes. 4 आणि 4 8 डावीकडे दिसतंय का? Yes, sir. आणि आरबीचं किती असेल टोटल लेंथ ऑफ द बीम म्हणजे 10 मीटर बरोबर आहे. Yes, sir. 80 किलोन्यूटनचं मोमेंट पॉझिटिव्ह येईल. 10 किलोन्यूटनचं मोमेंट पॉझिटिव्ह येईल आणि आरबीचं मोमेंट कसं येईल Negative. निगेटिव्ह. I think these many things are sufficient for calculation. याचा पण एक स्नॅपशॉट घ्या किंवा आन्सर्स लिहिल्यावर घ्या वाटल्यास. RAX कोणताही हॉरिझॉन्टल फोर्स नाही त्यामुळे तो 0 येईल. इज इट करेक्ट? Yes, sir. Sir. RAY 80 160 240 RAY किती येतो? 66. 60 66. पुढं काय नाही 66 किलो न्यूटन आणि हा आरबी 24 kilonewton. आरबी इज इक्वल टू 24 किलो न्यूटन. टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस. चला shall we go for next? Yes, sir. Yes. आता बघा 5 मिनिट आहेत त्यामुळे पुढच्या लेक्चरचा वेळ कन्झ्युम होईल. वी टॉक अबाउट द नेक्स्ट प्रॉब्लेम. त्यामुळे पुढचा प्रॉब्लेम काय घ्यायला नको. मीन व्हाईल आय विल डिस्कस वन प्रॉब्लेम. एका स्टुडंटने हा प्रॉब्लेम मला विचारलेला होता. हा पाठीमागच्या चॅप्टर मधला आहे. जस्ट समेशन ऑफ मोमेंट कॅल्क्युलेशन विषयी हा प्रॉब्लेम होता. मला हा जर काही आठवत नसेल तर मला आठवण करा. रोल नंबर 4 होते बहुतेक विचारणारे. Yes, sir. Let us check my memory. तर एक असा रॉड दिलेला आहे. त्याचं इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल आहे 20 डिग्रीज. त्याची लेंथ आहे 4 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट you are given one force magnitude I think 200 ना 100 एक 100 किलो न्यूटनचा फोर्स दिलाय. and this force makes an angle of 50 degrees with the horizontal. बघा हा जो रॉड आहे याचा अँगल हॉरिझॉन्टल से किती आहे 20 आणि फोर्सचा अँगल किती हॉरिझॉन्टल ची
50. याचाच अर्थ जर तुम्ही ही लाईन पुढे स्ट्रेच केली, रॉडची सेंटर लाईन जर पुढे स्ट्रेच केली, तर 50 डिग्रीचा अँगल जो आहे त्याचा ब्रेकअप कसा आहे सांगा? 20, 30. 20, हा 30. 20 ला 20 असेल, बरोबर आहे का? Yes. म्हणजे अल्टिमेटली 100 किलोमीटरचा फोर्स ह्या रॉडशी किती अँगल करतोय? 30. 30. 30 degree. इज इट क्लिअर? Yes. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारला आपल्याला माहिती नाही, बरोबर का? तरी पण लॉजिकली काय करावं लागेल? तर रॉडच्या दृष्टीने 100 किलोमीटर हा इन्क्लाइंड फोर्स आहे, बरोबर आहे? म्हणजेच ही जी लाईन आहे त्याला तुम्ही आपल्या जुन्या पद्धतीनं तात्पुरतं एक्स ऍक्सिस समजलं का? तात्पुरतं एक्स ऍक्सिस Yes, sir. रॉडची सेंटर लाईनला एक्स ऍक्सिस असं समजलं. मग काय करणार नेहमीप्रमाणे? Resolve. Force. रिझॉल्व्ह करणार. कसं? along the rod and perpendicular to rod. Is it clear? Yes. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. मग along the rod जो कॉम्पोनंट आहे त्याचं मॅग्निट्यूड काय असेल? 100 cos 30. 100 cos 30. Cos 30. 100 into Cos of 30. cos 30. आणि परपेंडिक्युलर टू रॉड जो फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड काय आलं? 100 sin 30. 100 into sin 30. ठीक आहे. आता काय विचारलंय? फाइंड मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस. त्या पॉइंटला समजा ए म्हणलं तुम्ही, फाइंड एम ए म्हणा किंवा समेशन एम ए तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा ए मधूनच पास होतो ना, बरोबर आहे का? Yes, Yes. sir. त्यामुळं 100 cos 30 हे त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि डिस्टन्स किती त्याचं? ए मधून पास होताना परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. इज इट क्लिअर? Yes, sir. आणि 100 sin 30 याचं मोमेंट जे आहे ते अबाउट ए कसं येईल? अँटी क्लॉकवाईज. नक्की? Anti-clockwise. 100 into sin 30 Into 4 meters. 100 into sin 30 बरोबर आहे का? 100 into sin 30 1/2 म्हणजे 50 into डिस्टन्स किती त्याचं? 4 4. समेशन एम किती? 200. 200. 200. ठीक आहे. आणि फोर्स युनिट न्यूटन असेल तर न्यूटन मीटर. इज इट क्लिअर? Yes. Yes. तर ह्या sir. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करतोय? बीम वगैरे हे प्रॉब्लेम येतात त्यात आपण रिझॉल्व्ह करतो, मोमेंट घेतो. समजतंय? तर हे प्रॅक्टिस आपली शेवटपर्यंत होत राहणार आहे, मोमेंट घेणं, रिझॉल्व्ह करणं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. द इम्पॉर्टंट थिंग Yes, इज sir. conceptual understanding. Shall we stop now? Yes. ठीक आहे. Thank you. Good day.